दुष्काळी भागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर येथील यात्रेच्या मुख्य दिवशी भाविकांनी अनुभवला मुंगी घाटाचा थरार। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री शंभू महादेवाची शिखर शिंगणापूर येथील यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली। हे देवस्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखले जाते। या देवस्थानच्या यात्रेचा प्रारंभ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पारंपरिक पद्धतीने होतो। एकादशी आणि बारस हे यात्रेचे आज मुख्य दिवस असल्याने अवघड अशा मुंगी घाटातून कावडी चढवण्याचा साहसिक कार्यक्रम दुपारी सुरू होतो। आज यात्रेच्या मुख्य दिवशी हा मुंगी घाटातील थरार सर्व भाविकांनी अनुभवला। यावेळी विविध गावच्या मानाच्या कावडी एकापाठोपाठ एक मुंगी घाटातून दोरखंडाच्या आणि हाताच्या मानवी साखळी करून घाटातून चढवल्या जात आहेत। या दरम्यान भाविकांचा चांगलाच कस लागलेला पाहायला मिळतो आणि या कावडी गडावर आल्या की त्या वाजत गाजत आणि नाचवत मंदिराकडे आणल्या जातात। कावडीमधून आणलेल्या पाण्याने शंभू महादेवाच्या पिंडीला अभिषेक घातला जातो। या गडावर मुंगी घाटातून सर्वात शेवटी सासवड येथील मानाची तेल्याभुताची कावड रात्री उशिरा गडावर पोहोचते आणि त्याच्या पाण्याने महादेवाच्या पिंडीला अभिषेक घातला जातो। ही कावड हाताची मानवी साखळी करून घाटातून वर चढवली जाते। यावर्षी उन्हाची तीव्रता वाढली असली तरी यात्रेला मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सातारा।